हा जो इथे घोडा दिसतोय त्या घोड्याच्या जागी एक वेगळा घोडा होता. त्या घोड्यावर एक राजा होता. किंग एडवर्ड असं त्या राजाचं नाव. तुम्ही हे नाव कदाचित अगदी अलीकडे ऐकलं असेल. केईएमला ज्याचं नाव आहे आणि जे आता बदलायचंय तोच हा राजा किंग एडवर्ड. तर याच किंग एडवर्डचा इथे घोड्यावर स्वार झालेला असा हा पुतळा होता. पण आता हा राजा आपल्या या घोड्यासकट मुंबईतल्याच एका वेगळ्या ठिकाणी शिफ्ट झालाय आणि इथे नव्यानं एक नुसता घोडा या ठिकाणी उभारण्यात आलाय. तर हा राजा इथून दुसरीकडे का शिफ्ट झाला याच्याविषयी प्रवासात सांगतोच. पण या सगळ्यामध्ये एक जबरदस्त अँगल आहे. जो राजा आता आपल्याकडच्या सगळ्या राज्यकर्त्यांना नकोसा वाटतोय तोच राजा ब्रिटिश राजवटीला सुद्धा त्याच्या पराक्रमांमुळे जड झाला होता. किंग एडवर्ड याच्याविषयीची ही सगळी माहिती इंटरेस्टिंग आहे. प्रवासात बोलूयात. आता जिथून आपण निघालो तिथे किंग एडवर्ड याचा पुतळा उभारण्यात आला होता. किंग एडवर्ड म्हणजे राणी व्हिक्टोरियाचा मुलगा, जो 1875-76 साली भारतात आला होता. त्यानंतर 1879 मध्ये हा पुतळा या ठिकाणी तयार करण्यात आला. पण 1879 पासून 1965 पर्यंत हा पुतळा तिथेच होता. पण स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे ब्रिटिशांच्या खुणा पुसण्याची मोहीम सुरू झाली. या पुतळ्याला विरोध झाला आणि तो थेट राणीच्या बागेत म्हणजे आत्ताच्या जिजामाता उद्यानात हलवण्यात आला. आणि तेव्हापासून अजून तरी तो तिथेच आहे. आणि आता जो काला घोडामध्ये आपण घोडा पाहिला तो अगदी अलीकडेच म्हणजे 2016 मध्ये उभारला गेलाय, ज्याला नाव दिलंय स्पिरिट ऑफ काला घोडा, म्हणजे काला घोड्याचा आत्मा. तर हाच तो किंग एडवर्ड याचा पुतळा आहे, जो जशाचा तसा फोर्टवरून राणीबागेत आला. तो कोणी बनवला, का बनवला हे समजून घेऊ. याच काळामध्ये त्यांचे राणी व्हिक्टोरियाप्रमाणेच भारतभर अनेक ठिकाणी पुतळे बघायला मिळतात. आणि मुंबईतला जो पुतळा आहे हा तो एकमेव त्या काळातला ब्रिटिशांच्या काळातला अश्वारूढ पुतळा आहे. मात्र हा 1965च्या सुमारास राणीच्या बागेत हलवण्यात आला. पण या पुतळ्याबरोबर जे त्याच्या पेडेस्टलवरती 2 ब्रॉन्झचे पॅनल्स होते ते आज कुठे आहेत ह्याच्याविषयी काहीच माहिती नाही. व्हिक्टोरियाचा पुतळा मुंबईत होता. तो पांढऱ्या शुभ्र मार्बलमध्ये होता. तिचे यजमान अल्बर्ट त्यांचाही पुतळा होता. तो राणीच्या भाऊदाजी लाड म्युझियम, आत्ताचं म्हणजे पूर्वीचं अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया गार्डन अँड म्युझियम तिथे. तर हे दोघेही पांढरे शुभ्र संगमरवरातले. आणि हा पुतळा मात्र ब्रॉन्झमधला होता, काळा, म्हणून त्याला काळा घोडा नाव पडलं का असं मला वाटतं ना. तर तो काळा घोडा म्हणून तो प्रसिद्ध झाला तो पुतळा. आता पुढची गंमत बघा. हा किंग एडवर्ड आता आपल्या मुंबईतल्या काही राज्यकर्त्यांना नकोसा वाटतोय. म्हणजे केईएम रुग्णालयाला असलेलं त्याचं नाव बदलावं असं त्यांना वाटतंय. आता बदलून कोणाचं नाव द्यायचं आहे, तर आपल्याकडच्या एखाद्या पराक्रमी राजाचं नाव द्यायचं आहे का, तर तसंही नाही. त्यांना जे नाव द्यावंसं वाटतंय ते नाव आहे कौशल्यश्रेष्ठ एकलव्य. असो, त्यावरती तुम्हाला जे वाटतंय ते कमेंट बॉक्समधनं सांगाच. पण त्याच्या पलीकडची गोष्ट बघा. हा किंग एडवर्ड जसा आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना आता नकोसा वाटतोय, तसाच तो कधी काळी ब्रिटिश राज्यकर्त्यांना सुद्धा पटला नव्हता. एडवर्ड 7वे हे राणी व्हिक्टोरियाचे पुत्र होते आणि एक स्वतंत्र विचाराचे व्यक्ती होते. आणि काही परिस्थिती जर बघितली आपण की ते राणी व्हिक्टोरियाशी सुद्धा त्यांचं अनेक वेळा दुमत झालेलं बघायला मिळतं. आणि व्हिक्टोरियाच्या पश्चात 1901 नंतर ते साधारण
1910 पर्यंत जवळजवळ 9.5 वर्ष त्यांनी इंग्लंड आणि पर्यायाने भारतावर सुद्धा राज्य केलं. तर अशा या काळाला एडवर्डियन एरा सुद्धा म्हटलं जातं. या एडवर्डियन एरामध्ये त्यांनी बेसिकली ब्रिटिश भारतीय जी सेना होती तिचं विस्तार केला आणि थोडंसं त्या काळानंतर असंही म्हटलं जातं की त्यांची लोकप्रियता जरा कमी झाली. या राजाला रुग्णांची सेवा, आजारांची सेवा करायला आवडायचं असं लिहिलेलं आहे. आणि भारतात त्याने काय केलं कल्पना नाही, तसं माझ्या वाचनात आलेलं नाही. पण लंडनमधल्या अनेक हॉस्पिटल्सना तो मदत करायचा, विशेषतः टीबी हा आजार किंवा रोग तेव्हा जोरात होता, कारण गिरण्या होत्या, तिथेही होत्या, इथेही होत्या. इथेही टीबीचं प्रमाण खूप मोठं होतं आणि तो लंडनमधल्या हॉस्पिटल्सना वगैरे मोठ्या प्रमाणावर मदत करत होता. आणि म्हणून तो 1910 जेव्हा त्याचं निधन झालं आणि इथल्या म्हणजे प्रतिष्ठित लोकांनी किंवा श्रीमंत लोकांनी किंवा सार्वजनिक कार्यात जे पुढाकार घेतलेले लोक जे होते त्यांनी इथे ठरवलं की आपण त्याचं स्मारक उभारायचं. आणि हे मुंबईतच झालं असं नाही, देशभरात झालं, जगभरात झालं, देशभरात झालं, महाराष्ट्रातही झालं. तेव्हा महाराष्ट्र नव्हता, मुंबई प्रांत होता, मुंबई प्रांतातही झालं. आणि मग ठिकठिकाणी तिची स्मारकं, मग ती हॉस्पिटल्सच असतील असं नव्हे, मग ती काही लोकांनी शाळा उभारल्या, काही लोकांनी कॉलेजेस काढले, काही लोकांनी तंत्रशिक्षण देणारे म्हणजे टेक्निकल हायस्कूल्स वगैरे काढली, काही ठिकाणी शिष्यवृत्त्या, अशा पद्धतीची स्मारकं आपल्या महाराष्ट्रातच बोलू आपण ठिकठिकाणी हे केलं. म्हणजे काल देवरुखसारख्या ठिकाणी डिस्पेन्सरी उघडली गेली, किंग एडवर्ड मेमोरियल डिस्पेन्सरी म्हणून. असं झालं कारण तो राजा होता आणि जिथं जिथं त्यांचं राज्य होतं, साम्राज्य ब्रिटिश, तर तिथं त्याच्या निधनानिमित्त काही ना काही स्मारक उभारायचं. पुण्याचं KM पण त्यापैकीच एक आहे. कसं आहे ना, काळ कोणताही असो, बंडखोर लोक ही नकोशी असतात. म्हणूनच कदाचित या राजपुत्राच्या आईनं त्याला 59 वर्ष राज्यकारभारापासून दूर ठेवलं. आणि आज या किंग एडवर्डचा पुतळा हा राणीच्या बागेत आहे, कारण त्याचं इथे असणं हे अजून तरी कोणाला खटकलेलं नाही. जर का उद्या कोणाला वाटलं की राणीच्या बागेत किंग एडवर्डचा पुतळा हवाच कशाला, इथे आपल्या एखाद्या राजाचा पुतळा आपण उभा करायला हवा, तर फोर्टपासून भायखळापर्यंत आलेला हा किंग एडवर्डचा प्रवास कदाचित त्याला इथून पार तिकडे कळवा मुंबऱ्याच्याही पलीकडे घेऊन जाईल, काही सांगता येत नाही. पण या निमित्तानं एक गोष्ट विचार करायला हवी की आपण जेव्हा इतिहासातले आपले हे शत्रू पुसून टाकतो, तेव्हा हे शत्रू पुसत असतानाच आपण आपल्या शौर्याचा इतिहास सुद्धा प्रभावहीन करत नाही आहोत ना, याचाही विचार करावा लागेल. त्याने काही इतिहास पुसला जात नाही, उलट त्याने नुकसान आपलं होतं की येणारी जी पिढी असते किंवा नवीन जे अभ्यासक निर्माण होणार असते त्यांना मुळात तिथून प्रेरणाच मिळत नाही. आणि तो इतिहास पुसलेला असतात तेव्हा माझ्यासारखा माणूस जेव्हा माग शोधत मागे जातो ना, तो अडकल्यासारखा वाटतं मग तसं. आणि विशेषतः पुतळ्या बितळ्यांबद्दल मला एक वेगळं मत आहे की हे पुतळे वगैरे काढले, खरं ते ठेवायला पाहिजे होते, कारण आपली जी नवीन पिढी किंवा भविष्यात जी पिढी येणार आहे त्यांना कळलं असतं की आपले जे आपल्याला स्वातंत्र्य जे मिळालं आहे हे केवढ्या बलाढ्य शत्रूशी लढून आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. शत्रूचीच कल्पना नाही आहे आपल्याला कोण होतं, तर मग त्या स्वातंत्र्याला अर्थ पण राहत नाही. किंग एडवर्ड हा बंडखोर होता, संवेदनशील होता, म्हणून तो चांगलाच होता असा निष्कर्ष काढणं कठीण आहे. कारण भारतीयांना सत्तेत सहभाग देण्याविषयीची एडवर्ड याची भूमिका ही संरक्षणवादीच होती, कारण तो त्याच राजसत्तेचा भाग होता ज्यांनी भारतीयांना इतकी वर्ष पारतंत्र्यात ठेवलं आणि त्यासाठी त्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. पण म्हणून नावं बदलून, सगळ्या खुणा पुसून, पुतळे हटवून आपण ज्या विकासाच्या घोड्यावर स्वार होतोय तो घोडा खरंच पळणारा आहे का, की तो सुद्धा या घोड्यासारखा पुढेच सरकत नाहीये, याचाही विचार करावा लागेल. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळला आहे माझा सहकारी अमर सकपाळ याने. मुंबईतनं बोल व्हिडिओसाठी मी गुरुप्रसाद.